नमस्कार. इतिहास माझ्या मातीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील कारले या गावी. तर या गावाचं वैशिष्ट्य असं की अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत कोळी आगरी समाजाची कुलस्वामिनी देवी एकविरा आई यांच्या दर्शनासाठी, तसेच या ठिकाणचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचबरोबर या कारले या गडावरती जगप्रसिद्ध असे वारसा स्थळ निर्माण झालं आहे, ते म्हणजे कारला लेणी. तर आता आपण वरती जाऊन त्याचा पूर्ण परिसर पाहून त्याविषयीची आख्यायिका, त्याविषयीचा इतिहास जाणून घेऊया. तर आता आपण इथून पुढे वरती जाणार आहोत. डोंगरावरती त्या डोंगरावरती लेणी आहेत. त्या डोंगरावरती जाऊन वरचा जो काय इतिहास आहे, वरची जी काय माहिती आहे, लेणी कोणत्या आहेत त्या पाहणार आहोत. तर आपण आपल्या प्रवासाला आता चालू करूया. तर या ठिकाणी गडावरती येण्यासाठी आपल्याला, कारले लेणी या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला पुणे मुंबई दोन्ही ठिकाणून आपल्याला इकडे या ठिकाणी येता येतं. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्ही एकविरा आईच्या डोंगराजवळ डायरेक्टली पार्किंगच्या ठिकाणी पोहोचता. या ठिकाणी पार्किंग आहे. थोडीशी गाड्यांना खडी चढण आहे. गाड्या व्यवस्थित चालवल्या तर डायरेक्टली ह्या पायथ्यापर्यंत येऊ शकता तुम्ही, किंवा ज्यांना ट्रेक करायचंय ते ट्रेकर सुद्धा डायरेक्टली खाली ट्रेक करून वरती येऊ शकतात. जर आपण इथं आलो, पायथ्याला आलो पार्किंगच्या जवळ, तर आपल्याला वरती जाण्यासाठी साधारणपणे 300 पायऱ्या आपल्याला लागतात. ते 300 पायऱ्या पार करून आपण वरती पोहोचू शकतो. जर JST आले असतील किंवा रेल्वेने आले असतील त्यांच्यासाठी खाली ऑटो आहेत. ऑटोचे जे काय पैसे असतील ते पैसे देऊन तुम्ही वरती येऊ शकता. आता आपण वरती जायला सुरुवात करूया. थोडस अंतर चालून आल्यानंतर आपल्याला दोन्ही रस्त्याच्या बाजूला आपल्याला वेगवेगळे दुकानं लागतात, ज्या ठिकाणी तुम्ही खायला घेऊ शकता. हॉटेल्स आहेत, तिथं नाश्ता करू शकता. त्याचबरोबर देवीला लागणार जे काय खण असतील, नारळ असतील, प्रसाद असेल, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपल्याला साधारणपर्यंत एक 15 मिनिटांमध्ये आपण गडावरती पोहोचतो. आता पावसाळ्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळे चालताना घाम वगैरे येणार नाही. मात्र जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये येत असाल, उन्हाळ्यामध्ये आला तर या ठिकाणी सूर्याची उष्णता असते आणि तुम्हाला घाम येऊ शकतो. म्हणून आजूबाजूला ताक असेल, कोल्ड्रिंक्स असतील, त्या घेऊन तुम्ही रिलॅक्सपणे चढू शकता. तर आपण चालायला बघितलं तर ही ज्याप्रमाणे आपल्याला किल्ल्यावरती चढतो आपण, जशा पायऱ्या असतात त्या तशाच पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शक्यतो वरती गडावरती येताना शूज पाहिजे तुमच्याकडे. शूज असेल तर अगदी चालताना कुठल्याही प्रकारचं दम लागत नाही, तुम्ही रिलॅक्स मध्ये चालू शकता. हे पहा, अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत. दम लागतो तरी थांबत आपण चालू शकतो. ते आल्यानंतर थोडासा दम लागतो, मात्र दमलो तरी हा सुंदर निसर्ग बघून मन भारावून जातं. ढग आलेले आहेत आणि ढगामध्ये इथलं वातावरण अगदी आल्हाददायक वाटत आहे. चला पुढचं गड चालायला सुरुवात करूया. देवीसाठी लागणारे खण असतील, नारळ असतील, हार असतील, अगरबत्ती असेल, हळद कुंकू असेल, या सर्वांची पूजेचे साहित्य आपल्याला वाटेमध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारे खडी चढण आहे. काही ठिकाणी
खडी चढण लागते, मात्र गडावरती चढण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला संरक्षण व्यवस्था केलेली आहे. याला पकडून तुम्ही व्यवस्थितपणे वरती चढू शकताय, त्याच प्रकारे खाली सुद्धा उतरू शकताय. वरती जर पाहिलं आपण तर पूर्ण खडी चढण आहे, परंतु पायऱ्या केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडचण या ठिकाणी येत नाही. जरी आपण उन्हाळ्यात जरी आलो आपण इथं, आजूबाजूची दुकान आहेत का नाही, आजूबाजूची दुकान आहेत, त्यांनी शेड केलेला आहे, त्यामुळे उन्हापासून संरक्षण आपल्याला मिळतं. उन्हाळ्यात जरी आलो आपण तरी. आपण आता निम्म्याच्या वरती गड चढून आलेलो आहोत. एकविरा आई, जर आपण इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एकविरा आईचं मूळ गाव हे चौल आग्राव या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी एकविरा आईचे 7 बहिणी होत्या. 7 बहिणींपैकी एकविरा आई ही सर्वात धाकटी बहीण. मग धाकटी बहीण असल्या कारणाने त्यावेळेस एकविरा आईला कोणी मान सन्मान देत नव्हतं, त्यांच्याकडे कोण भक्तगण येत नव्हते. म्हणून नाराज झालेल्या एकविरा आई यांनी त्यांची थोरली बहीण शीतलाई देवी यांना विनंती केली की माझ्याकडे कोणीही भक्तगण येत नाहीत, मला कोणीही मान सन्मान देत नाही, तर त्यासाठी मी काय करू. म्हणून शीतलाई देवी, जे की सगळ्यात थोरल्या होत्या त्या 7 बहिणींपैकी, त्यांना म्हणाल्या की तुला जर तुझे भक्त वाढवायचे असतील, मान सन्मान पाहिजे असेल, तर तुला हे चौल आग्राव सोडून बाहेर जावं लागेल या गावातून. मग तेव्हापासून एकविरा आई या ठिकाणी आल्या असं आख्यायिका आहे. आपण आता चढून पुढे आलेलो आहोत. आणखीन एक कथा आहे एकविरा आईच्या मंदिराबद्दल, तर ती कथा आपण वरती गेल्यानंतर सविस्तरपणे वर्णन करूया. तरी भक्तांची गर्दी खूप आहे या मंदिरामध्ये. भक्तजन येऊन आपले जे काही गाराणा असेल, आपला जो काही नवस असेल फेडण्यासाठी येतात, किंवा त्यांच्या जे काही अडचणी आहेत ते इथं येऊन देवीला सांगतात. अशी ही नवसाला पावणारी आई हा. आपण आता थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये पोहोचणार आहे. मंदिराच्या एकविरा आईच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला बौद्ध लेणी सुद्धा पाहायला मिळतात, जे की 16 बौद्ध लेणी आहेत. 16 बौद्ध लेणीपैकी एक आपण एवढी दमछाक करून घाम येऊन चालत मंदिरापर्यंत पोहोचतो. पोहोचल्याबरोबरच आपल्याला समोर हे पिंपळाचं हिरवगार भलं मोठं झाड आपल्याला भेटतं. येणारे भाविक कंटाळलेले असतात, दमलेले असतात,
त्यांना विसावा म्हणून त्या पिंपळाच्या झाडाखाली ते विसावा घेत असतात. एवढ्या वरती पिंपळात झाडाला आहे, हे वैशिष्ट्य इथलं. बस इकडे घे ना. वरती आल्याबरोबर आपल्याला जो सह्याद्रीचा पर्वत आहे, सह्याद्रीची रांग आहे आपल्याला पाहायला मिळते. समोर समोर आपल्याला सह्याद्रीची रांग पाहायला मिळते. सह्याद्रीच्या रांगेमध्ये बोर घाटामध्ये या लेणी आहेत. या लेणी लोणावळ्या जवळून साधारणपणे एक 8 ते 10 किलोमीटर वरती आहेत. जर या ठिकाणी जर पाहिलं आपण, लोणावळा म्हणजे लेण्यांचा समूह, लेण्यांचा गुच्छ म्हणून त्याचं नाव लोणावळा पडलं. जर आपण लोणावळ्याचा इंग्लिश मध्ये अर्थ घेतला तर त्याचा अर्थ होतो ग्रुप्स ऑफ केव्स, म्हणजे लेण्यांचा समूह म्हणजेच लोणावळा. तर या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या लेणी पाहायला मिळतील की ज्या लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून इसवी सन नंतर 5व्या शतकापर्यंत खोदलेल्या आहेत. ज्या लेणी बौद्ध धर्माचा प्रसार करणारे जे काही बौद्ध भिक्खू असतील त्यांनी ह्या लेणी कोरलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांचं प्रार्थना स्थळ होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी येऊन ते ध्यानधारणा करायचे. चैत्यस्तूप आहे त्या ठिकाणी अजून. त्याचबरोबर एकविरा आईचं सुद्धा मंदिर आहे. आपण आता याविषयी माहिती जाणून घेऊया की एकविरा आई देवीची पालखी निघते आणि त्या पालखीचा मान जो आहे चौल आग्राव येथील कोळी समाजाच्या बांधवांना मिळतो. आता या ठिकाणी जर आपण पूर्ण इतिहास जाणून घेतला तर एकविरा आई ही फक्त कोळी आणि आग्रा या लोकांचीच कुलदैवत नाही, तर महाराष्ट्रातील काही कायस्थ असतील, काही चौकळशी असतील, पाचकळशी असतील, त्याचबरोबर प्रभू असतील, त्याचबरोबर कुणबी असतील, अनेक या सर्वांची ही कुल दैवत आहे. म्हणून पूर्ण महाराष्ट्रावरून लोक या ठिकाणी येत असतात आणि आपला नवस पूर्ण करत असतात. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की एकविरा आई जी आहे ते रेणुका मातेचंच एक रूप आहे. त्याचबरोबर आपण जर मंदिरामध्ये पाहिलं तर एकविरा आईच्या बरोबरच तांबडी जोगेश्वरी यांची सुद्धा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. म्हणजेच एकविरा आई आणि काळभैरवनाथ यांचं बहीण आणि भावाचं नातं आहे. त्याचबरोबर जर आपण समजून घेतलं तर महाराष्ट्रामध्ये गोवा असेल, नागपूर असेल, या ठिकाणी सुद्धा एकविरा आईचे मंदिर आहेत. आणखीन जर पाहिलं तर आपण पुणे जिल्ह्यातील लोणावळ्या जवळील जे कार्ला लेण्यामधलं जे एकविरा आईचं मंदिर आहे याला खूप महत्व आहे. याचा खूप मोठा इतिहास आहे आणि हे मंदिर प्राचीन आहे. आता जे काय पालखी सोहळा आहे एकविरा आईचा तो आपण पूर्ण दर्शन घेऊया आणि तो समजून घेऊया काय आहे तो. चला. कोणत्याही पवित्र स्थानी जायचं म्हटलं तर आपले जे काय चप्पल असतील, बूट असतील हे मंदिराच्या जास्तीत जास्त बाहेरील बाजूस ठेवले तर आपल्याला आणखीन पावित्र्य राहील. गडावर जे काही मंदिर असतील, जे काही वारसा स्थळ असतील त्या ठिकाणी थोडीशी आपण स्वच्छता जरी केली, आपण जरी आणलेली कागद जरी बाजूला टाकली तरी आपली भक्ती होईल. आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. इकडे बाजूला जर पाहिलं आपण समोरच आपल्याला डोंगरामध्ये पोखरलेल्या लेण्या पाहायला मिळतील. त्यावरून वाहणारं पाणी आपल्याला दिसत असेल. मंदिर परिसर खूपच उत्कृष्ट आहे. ज्यावेळेस पालखी येते पूर्ण भाविकांनी भरून गेलेला असतो. उभा राहायला सुद्धा जागा नसती. फटाक्यांची रोषणाई, आतिषबाजी, पालखी, जे काही कोळी बांधव असतील, आगरी बांधव असतील, महाराष्ट्रातील लोक असतील या ठिकाणी येऊन पालखीच्या भक्तिमय वातावरणामध्ये राहत असतात.
आपण जर पलीकडे पाहिलं तर समोरच आपल्याला एकविरा आईचे मंदिर पाहायला मिळेल. वरती लिहिलेलं आहे आई माऊलीचा उदो उदो. चला इकडे जायचं ना आपल्याला. ठीक आहे हे मंदिर इकडे जायचं. आपण आता प्रवेशाला जाऊ, आतमध्ये जाऊया. आता एकविरा आईच्या दर्शनाला जाऊया. त्याचबरोबर पालखीचा जो काही सोहळा आहे तो कसा होतो, पालखीचा मान कोणाला असतो, त्याचबरोबर मंदिराचा इतिहास काय आहे, कोणी बांधलं मंदिर, लेण्या कशा आहेत, त्या सगळं विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहू शकतोय की भली मोठी दर्शनासाठी केलेल्या रांग आपल्याला पाहायला मिळतील. हे बा इकडं दाखव. पाण्याची पण सोय केली आहे दर्शनाच्या बाजूमध्ये. आपल्याला आता एक बाय एक करत सगळ्या रांग पार करत आपल्याला आतमध्ये सुद्धा जाणार आहोत आपण. ह्या रांगीतल्या त्या रांगेत घुसू नये म्हणून ह्याची हाईट सुद्धा खूप मोठी ठेवली आहे. इकडून उड्या मारून तिकडे जाऊ शकत नाही. त्याचबरोबर जर एखादा थकला तर बसण्यासाठी पण आपल्याला ह्या प्रकारची आसनावस्था व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे भाविकांची पूर्ण काळजी घेऊन या ठिकाणी दर्शन रांग निर्माण केलेली आहे. आपण आता दर्शन रांगेमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. आपल्याला जर आता या ठिकाणी गर्दी अजून कमी वाटते, मात्र ज्यावेळेस पालखी असते, आणखीन नवरात्री उत्सव असतो, त्यावेळेस या ठिकाणी पूर्ण ही जी मंदिर रांग आहे, प्रवेश रांग आहे मंदिराची, पूर्ण भरून गेलेली असते. आपण आता आज जाऊन दर्शन घेऊया. अशा पद्धतीने 5 मिनिटाचं अंतर पूर्ण करण्यासाठी आम्हाला कंप्लीट 15 मिनिटं लागली. कॅमेऱ्यामध्ये तिकडे पण पूर्ण एवढ्या रांग पूर्ण करत आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये लागलो आहोत. समोर पाहतोय आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टीव्हीवरती आपल्याला गाभाऱ्यामधल्या एकविरा आईचं दर्शन होत आहे. डायरेक्ट असं मारू नका इथं. हो एकदम 1-2 मिनिटं जास्ती मारलंच नाही डायरेक्ट. नाही 1-2 मिनिटं इथनं मार, फक्त इथनं मार. पण आता कार्ला लेणी पाहण्यासाठी जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला तिकीट काढावी लागणार आहे. तिकिटाची दर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. भारतीय पर्यटकांसाठी प्रत्येकी 25 रुपये, विदेशी पर्यटकांसाठी प्रत्येकी 300 रुपये. जी की ही कार्ला लेणी आहे, जागतिक वारसा स्थळ म्हणून भारत सरकारने प्रसिद्ध केलेली आहे. म्हणून जगभरातून सुद्धा प्रवासी या ठिकाणी लेणी पाहण्यासाठी येत असतात. तिकीट काढून आपण कार्ला लेणी पाहण्यासाठी येतो. आल्यानंतर समोरच आपल्याला एकविरा आईचं मंदिर लागतं. त्याचबरोबर या ज्या लेण्या आहेत, या लेण्यांचा कालखंड
इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सनानंतरचे 5वे शतक या कालखंडात बांधल्या गेल्याचं पाहायला मिळतं. हा जो स्तंभ दिसतोय हा सारनाथ येथील अशोक स्तंभासारखाच हा स्तंभ आहे आणि ह्या लेणी आहेत त्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. आपल्याला हे 3 सिंह दिसतात, त्याच्या पाठीमागं आणखीन एक सिंह आहे आणि समोरचं जे काय नक्षीकाम आहे ते अगदी आखीव रेखीव आणि त्याची सुंदरता भव्यता पाहून एकदम निशब्द होतो आपण. हे सगळं पाहत असताना याला पूर्ण कंपाऊंड केलेलं आपल्याला आढळून येतं. समोर पाहतोय आपण हत्तींवर बसलेले तथाकथित गौतम बुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये प्रवेश केल्यानंतरनी आतमधून सगळं दृश्य पाहून आपण निशब्द होतो. हे जे आहे हे चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाची भव्यता पाहून डोळे दिपून जातात. समांतर रांगेतील स्तंभ, घुमटाकार पुष्परचना, त्यावर कोरीवकाम, शिल्प कलात्मकता, लाकडी संरचना आणि समोरील बौद्ध स्तूप पाहावं आणि पाहतच राहावं इतकं सुंदर दिसतं हे सर्व. हे चैत्यगृह बांधण्यासाठी कित्येक श्रमिक हातांनी अनंत परिश्रम केलेले असतील. 2000 वर्षापूर्वी या ठिकाणी परदेशी पर्यटकसुद्धा येतात, कारण हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. वर्ष याचं बांधकाम चालू होतं. कोरीव काम करून दगडामध्ये या ठिकाणी हे स्तंभ उभारलेले आहेत. हे स्तूप चैत्यस्तूप उभारलेलं आहे. आपण पाहिलं हे जे लाकूड आहे ते त्यावेळेचं लाकूड आहे. आपण चैत्यगृह आहे. चैत्यगृहात आपल्याला हे स्तूप पाहायला मिळत आहे. स्तूप म्हणजे ज्या ठिकाणी येऊन आपण प्रार्थना करतो, ध्यानधारणा करतो अशी ही जागा आहे. त्याच्या बाजूला प्रदक्षिणापथ आहे. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक खांबावरती काहीतरी लिहिलेलं आढळून येतंय. ते चैत्यस्तूप आहे ना. हां, सांगतो एक मिनिट. प्रत्येक खांबावरती आपल्याला काहीतरी अक्षर कोरलेली आढळून येतात. हे पाहत असताना पाहतच राहावं आणि इथून बाहेर येऊच नाही असं वाटत राहतं. मात्र नाईलाज असतो, आपल्याला बाहेर पडून बाकीच्या लेण्यांकडे आपण वळतो आणि पाहत राहतो. जर आपण बाहेर पाहिलं तर आपल्याला अतिशय दगडामध्ये कोरलेल्या नक्षीकाम केलेलं शिल्प पाहायला मिळतात आणि मन प्रसन्न होतं. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हत्ती आहेत. काही आक्रमण काळामध्ये या ठिकाणच्या जागेचं तोडफोड झालेली आढळून येते. मात्र पूर्ण इतिहास ते मिटवू शकले नाहीत जे कोणी असतील आक्रमण करणारे. हा इतिहास असाच जतन आहे आमचा. आपण या ठिकाणी पोचल्यानंतर समोर पाहतो तर पूर्ण दगड कोरून या प्रकारचं विहार बनवण्यात आलेलं आढळून येतं. त्यावेळेस कसं हे घडवलं असेल, कारागिरांनी किती मेहनत घेतली असेल. आणि हे जरी आपल्याला असं दिसत असलं किंवा हे नॅचरल वाटत असलं तरी हे नॅचरल नाही आहे, नैसर्गिकरित्या बनवलेलं नाही आहे. तर हे दगड फोडून, डोंगर पोखरून, कष्ट करून कित्येक वर्षाची मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर इथून आपण वरती जाण्यासाठी निघतो. वरचा जो प्रवास आहे तो सुद्धा खूप रोमांचकारी आहे. या केनेलमधून वरच्या भागामध्ये जात आहोत की जो 2 मजली भाग आहे. 2 मजली भाग 2
2 मजली भाग आहे. ज्या काळामध्ये राहण्यासाठी लोकांनी अशा प्रकारचं हे वास्तू बनवलेली आहे. त्यांना शतशः नमन. पायऱ्या चढून आपण या दुसऱ्या मजल्यावरती येतो. हा मजल्यावरती आल्यानंतरनी आश्चर्य वाटतं ते हेच की हजारो वर्षापूर्वीसुद्धा लोक अशा प्रकारचे घर बांधत होते, अशा बाल्कन्या तयार करत होते. याचंच खूप आश्चर्य वाटतं. आणि वाटत राहतं की आजच्या ज्या इमारती आहेत त्यामध्ये आपण वाळू असेल, सिमेंट असेल, खडी असेल, हे सगळं वापरूनसुद्धा, सिमेंट वापरूनसुद्धा इमारती ढासळतात. मात्र त्यावेळेच्या लोकांनी कसं हे बनवलं असेल, कशी त्यांना इतक्या प्रकारची कल्पना सुचली असेल, याचंच खूप आश्चर्य वाटत राहतं. आणि आतमधला जर भाग पाहिला आपण तर आतमधल्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लेणी पाहायला मिळतात, ज्या की या वरच्या भागामध्ये 8 लेणी आहेत. आणि ह्या 8 लेणींचा भाग पाहिला आपण तर एक माणूस त्यामध्ये आरामशीर राहू शकतो, इतक्या या रुंद आहेत. समोर पाहिलं तर आपण दरवाजे आहेत, खिडक्या टाईप आहेत की ज्या हवेसाठी ठेवलेले असतील कदाचित. तर हे सगळं पाहून मनामध्ये साठवून आणि त्यावेळेच्या कारागिरांना नमन करून आपण इथून खाली येण्यासाठी निघतो. आणि पिल्लू गेला का? नाही तसं नाही. आडवा 7 लेण्या खाली आहेत, 8 लेण्या खाली आणि 8 लेण्यावर पूर्ण दगडामध्ये इथून पडणारं पाणी, पावसाचं पाणी आणि नैसर्गिक दृश्य आहे. पाणी पडते वरती पाऊस आहे. या ठिकाणी आपल्याला आता भाविक कमी दिसतात. मात्र ज्यावेळेस या ठिकाणी चैत्र यात्रा असते, त्यात्राची ज्यावेळेस एकविरायची पालखी निघते त्यावेळेस हा पूर्ण परिसर गजबजून गेलेला असतो. आता या मंदिराच्या इतिहासामध्ये विषयी बोलायचं म्हटलं तरी एक आख्यायिका आहे. पांडू राजा की ज्यांना 5 मुलं होती, धर्मराज, भीम, नकुल, सहदेव आणि अर्जुन. ज्यावेळेस 5 पांडवांना वनवास लागला त्यावेळेस त्यांचा 1 वर्षाचा काळ जो होता अज्ञातवासाचा काळ होता. अज्ञातवासाच्या काळामध्ये ते फिरत असताना ते एके दिवशी या ठिकाणी आले. इकडे आल्यानंतर एकविरा आई पांडवांना प्रसन्न झाली आणि पांडवांना त्यांनी विनंती केली की तुम्ही माझं त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी विनंती केली की तुम्ही माझं काय करा की एका रात्रीमध्ये माझं मंदिर बांधून द्या. त्यावेळेस पांडव म्हणले की आम्ही बांधून देतो, पण एक अट ठेवली की एकाच रात्रीमध्ये ते बांधून झालं पाहिजे, पूर्ण झालं पाहिजे. दुसरा दिवस उजाडला तर काही उपयोग होणार नाही. म्हणून पांडवांनी त्या रात्रीमध्ये सुरुवात केली आणि ज्यावेळेस कोंबडा आरवला पहाट झाली, एकविरा आई त्यांना भेटायला आले, त्यावेळेस हे मंदिर पूर्ण बांधून झालेलं होतं. आणि त्यांचं केलेलं काम हे एकविरा आईला खूप आनंदाचं वाटलं. म्हणून एकविरा आईने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही तुमचा जोपर्यंत अज्ञात काळ संपत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही ओळखू शकत नाही, अशी ही या मंदिराची आख्यायिका आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी पालखी सोहळा असतो चैत्र महिन्यामध्ये, त्याच्या मागची एक आख्यायिका आहे की एकविरा आईचं माहेर जे आहे ते माहेर आहे की ते माहेर म्हणजे चौल आग्रावच्या कोळी बांधवांना या देवीच्या पालखीचा मान मिळतो. तर हे या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की पहिल्यांदा काळभैरवनाथ यांची पालखी या ठिकाणी काढली जाते. मग त्यांची पालखी ज्यावेळेस मंदिरामध्ये येईल त्यावेळेसच एकविरा आई दार वगळते, अशी आख्यायिका आहे. त्यानंतरनी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी चौल आग्राव येते. 7 शेड्याच्या नावांची शर्यत असते. त्या शेड्यांच्या नावाच्या एका शर्यतीमध्येच
एकविराईची पालखी असते आणि त्या पालखी शर्यत झाल्यानंतर ती पालखी आहे ती पालखी या गडावरती आणली जाते आणि आणल्यानंतर ज्या रस्त्याने एकविरा आई या गडावरती आली आहे त्याच रस्त्याने पालखी घेऊन या ठिकाणी या ठिकाणी एकविरा आईची पालखी आणली जाते. आणल्यानंतर त्या पालखीच्या चैत्र महिन्याच्या सप्तमीला या ठिकाणी पालखी उत्सव सोहळा होतो. त्या पालखी उत्सवाच्या सोहळ्यामध्ये सुद्धा कोळी आगरी या लोकांना कद्या चोल आग्रोच्या लोकांना या ठिकाणचा मान असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेलवण असतं. तेलवण मध्ये तेलवणचा मान सुद्धा चोल आग्रो या महिलांना असतो. अशा प्रकारे या ठिकाणचा इतिहास आहे. तर आपण पूर्ण एकविराईचं मंदिर पाहिलं, त्याचबरोबर शेजारच्या लेणी पाहिल्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला असेल त्याबद्दल कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी आपण थांबूया आता.